हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाडिस्कॉम 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे, फायनान्स अँड अकाउंट ऑफिसरची जी पोस्ट आहे, सिनियर मॅनेजर, मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, त्यासाठी चॅप्टर 3 गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सचा आपण टॉपिक 6 आयटीसी रिव्हर्सल रूल 42 अँड 43 याचे एमसीक्यूज आपण इथे कव्हर करणार आहे. ठीक आहे. आणि ही जी सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे हे टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तसंच बघा, महाडिस्कॉमसाठी फायनान्स अँड अकाउंटची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे प्रोफेशनल नॉलेजची. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया. इथे आपण आयटी रिव्हर्सलचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट आहे रूल 42 ऑफ सीजीएसटी रूल डील विथ. सीजीएसटी नियम 42 काय सांगतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट आयटीसी रिव्हल फॉर एक्झेम्प्ट सप्लाय, सेकंड आयटीसी रिव्हर्स फॉर ब्लॉक क्रेडिट, थर्ड आयटीसी ऍडजस्टमेंट फॉर कॅपिटल गुड अँड फोर आयटीसी रिफंड फॉर एक्सपोर्ट. तर करेक्ट आन्सर येईल फर्स्ट आयटीसी रिव्हर्सल फॉर एक्झेम्प्ट सप्लाय, मुक्त सेवांसाठी आयटीसी परतावा. बिकॉज रूल 42 प्रोव्हाइड द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट आयटीसी attributable to exempt supplier for tax payer having both taxable and exempt supplies. Next, second, Rule 43 of CGST rules deal with. CGST नियम 43 काय सांगतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट आयटीसी रिव्हर्सल फॉर गुड लॉस्ट और स्टोलन, सेकंड आयटीसी रिव्हर्सल फॉर कॅपिटल गुड्स इफ यूज्ड पार्टली फॉर एक्झेम्प्ट सप्लाय, थर्ड आयटीसी रिव्हर्सल फॉर इम्पोर्ट अँड फोर्थ आयटीसी फॉर जॉब वर्कर. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड आयटीसी रिव्हर्सल फॉर कॅपिटल गुड्स यूज फॉर पार्टली फॉर एक्झेम्प्ट सप्लाय. ठीक आहे. मुक्त सेवांसाठी अंशतः वापरलेल्या भांडवली वस्तूंसाठी आयटीसी परतावा. बिकॉज रूल 43 प्रोव्हाइड द फॉर्म्युला फॉर रिव्हर्सल ऑफ आयटीसी ऑन कॅपिटल गुड्स that are partly used for exempt supplies. Next, third, for formula for ITC reversal under rule 42 is. नियम 42 अंतर्गत आयटीसी परताव्यासाठी सूत्र काय? तर आयटीसीचा रूल सिंपल आहे, आयटीसी ऑन इनपुट इंटू एक्झेम्प्ट टर्नओव्हर डिवाइड बाय टोटल टर्नओव्हर. ठीक आहे. Because rule 42 proportionate ITC attribute to exempt supplies reverse during the reverse using exempt turnover divided by total turnover into ITC. Next, fourth, rule 43 formula for ITC reversal of capital goods. नियम 43 भांडवली सूत्र. तर सेम आयटीसी इंटू एक्झेम्प्ट टर्नओव्हर डिवाइड बाय टोटल टर्नओव्हर डिवाइड बाय 5. ठीक आहे. सेकंड जे आहे ते काय आहे? करेक्ट. बिकॉज capital good for adjustment is spread over 5 years according to the rule 43. Next, fifth, rule 42 applies to which period? नियम 43 कोणत्या कालावधीसाठी लागू आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ओनली फॉर फर्स्ट इयर ऑफ जीएसटी, सेकंड ओनली फॉर एन्युअल रिटर्न, थर्ड ओनली फॉर एक्झेम्प्ट सर्व्हिस अँड फोर्थ एव्हरी टॅक्स पिरियड फॉर मंथली और क्वार्टरली रिटर्न. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ एव्हरी टॅक्स पिरियड फॉर मंथली और क्वार्टरली रिटर्न. मासिक और त्रैमासिक रिटर्न साठी प्रत्येक कर कालावधी. बिकॉज ITC reversal under rule 42 is calculated for every tax period, that is monthly or quarterly, as a part of return filing. Next, 6, rule 43 ITC reversal capital good is done. नियम 43 अंतर्गत भांडवली वस्तू आयटीसी परतावा. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इमिडिएटली अपॉन परचेस, सेकंड स्प्रेड ओव्हर 5 years फ्रॉम इनवॉइस डेट, third only at the end of financial year, and fourth not required. The correct answer is second spread over 5 years from invoice date, चलनाच्या तारखेपासून 5 वर्षात. Because rule 43 specify that reversal for capital goods partly used for exempt supplies is spread over 5 years because capital goods are long term asset. Next, 7, in rule 42 टर्नओव्हर फॉर कॅल्क्युलेटिंग आयटीसी रिव्हर्सल इन्क्लूड. आयटीसी परताव्यासाठी उलाढालात काय समाविष्ट आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट एक्झेम्प्ट प्लस टॅक्सेबल टर्नओव्हर, सेकंड टॅक्सेबल टर्नओव्हर ओनली, थर्ड ओनली एक्झेम्प्ट टर्नओव्हर अँड फोर्थ टर्नओव्हर फॉर एक्झेम्प्ट सप्लाय आउटसाइड इंडिया. तर करेक्ट आन्सर येईल फर्स्ट एक्झेम्प्ट प्लस टॅक्सेबल टर्नओव्हर. ठीक आहे. मुक्त व कर योग्य उलाढाल. बिकॉज
Total turnover include taxable and exempt supplies, including zero rated export. Next, 8. ITC reversal under Rule 42 is required for. नियम 42 अंतर्गत ITC परतावा कोणासाठी? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, ओनली गुड यूज फॉर exempt supply. Second, input service used partly for exempt supplies, all capital goods, and fourth, only block credit. The correct answer is second, inputs and input services used partly for exempt supplies. मुख्य सेवांसाठी अंशतः वापरलेले इनपुट्स आणि इनपुट सेवा, बिकॉज रूल 43 अप्लाइज टू इनपुट एंड इनपुट सर्विसेज यूज पार्टली फॉर एग्जेम्प्ट सप्लाईज. ओके, वैसे देखिए क्वांटिटी एप्टीट्यूड के लिए पीडीएफ भी अवेलेबल है जिसमें 25 चैप्टर्स प्रैक्टिस सेट विद सॉल्यूशंस दिए हुए हैं. जिनको भी पीडीएफ चाहिए होगी व्हाट्सएप नंबर दिया है, व्हाट्सएप पे मैसेज करके पीडीएफ आप परचेज कर सकते हैं. नेक्स्ट क्वेश्चन है 9. आईटीसी रिवर्सल अंडर रूल 43 इज रिक्वायर्ड फॉर. ठीक है, नियम 43 अंतर्गत आईटीसी परतावा कोणासाठी? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इनपुट्स ओनली. सेकंड, इनपुट सर्व्हिस ओनली. थर्ड, कॅपिटल गुड्स ओनली. अँड फोर्थ, ऑल ब्लॉक क्रेडिट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, कॅपिटल गुड्स ओनली, फक्त भांडवली वस्तू, बिकॉज रूल 43 अप्लाय स्पेसिफिकली टू कॅपिटल गुड यूज पार्टली फॉर exempt supplies. Okay. Next, 10. If turnover include export of goods or service, how it is treated in rule 42? निर्याताचा उलाढाल नियम 42 मध्ये कसा विचारला जातो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, included in taxable turnover. Second, excluded from total turnover. Third, considered exempt turnover. And fourth, ignored. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, included in taxable turnover. कर योग्य उलाढालात समाविष्ट, बिकॉज झिरो रेटेड सप्लाईज are included in taxable turnover for calculating the proportion of ITC reversal. Next, 11. Key distinction between rule 42 and 43. नियम 42 आणि 43 मधील मुख्य फरक. तर बघा ऑप्शन आहे, रूल 43 इज इनपुट इन और सर्व्हिसेस and rule 43 capital goods or rule 42. Second, rule 43 is capital goods and rule 43 input or services. Third, rule 42 block credit and rule 43 ITC allowed and no distinction. The correct answer is first, rule 43 input or services and rule 43 capital goods. Okay, because rule 43 apply to input and input services and rule 43 applies to capital good that is adjusted over 5 years. Next, 12. ITC reversal under rule 43 is calculated on. नियम 43 अंतर्गत आयटीसी परतावा काय? तर बघा ऑप्शन आहे, एन्युअल टोटल आयटीसी. सेकंड, कम्युलेटिव्ह आयटीसी ऑफ कॅपिटल गुड्स परचेस ड्युरिंग इयर. थर्ड, आयटीसी क्लेम ऑन कॅपिटल गुड ओनली फॉर एक्झेम्प्ट सप्लाय. अँड फोर, आयटीसी क्लेम ऑन इनपुट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, कम्युलेटिव्ह आयटीसी ऑफ ऑल कॅपिटल गुड परचेस ड्युरिंग इयर. ठीक आहे, वर्षात खरेदी केलेल्या सर्व भांडवली वस्तूंचा एकत्रित आयटीसी, बिकॉज Rule 43 require ITC adjustment to be spread over 5 years based on cumulative capital good ITC. Next, 13. Which of the following is true for Rule 42 and 43? ठीक आहे, नियम 42 आणि 43 साठी योग्य विधान काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, both require proportional reversal based on exempt supplies. Second, Rule 43 applies for capital good, Rule 43 applies for service. Both apply only to block credit and fourth, both are optional. The correct answer is first, both require proportional reversal based on exempt supplies. दोन्ही मुक्त सेवांनुसार प्रमाणानुसार ITC परतावा करतात, because both rules require proportional reversal of ITC based on exempt supplies. Next, 14. If ITC reversal under rule 43 is missed in 1 month, जर एका महिन्यात नियम 43 अंतर्गत आयटीसी परतावा चुकला, तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, कॅन बी इग्नोर्ड. सेकंड, मस्ट बी रिव्हर्स इन सबसिक्वेंट रिटर्न. थर्ड, आयटीसी इज परमनंट ब्लॉक. अँड फोर्थ, जीएसटी ऑफिस डिसाइड. तर करेक्ट आन्सर येईल इथे सेकंड, मस्ट बी रिव्हर्स इन सबसिक्वेंट रिटर्न, पुढील रिटर्न मध्ये परतावा करणे आवश्यक, बिकॉज रूल 43 टू रिक्वायर that if reversal is missed one period, it must be reversed in subsequent return. Next, 15. Why rule 43 spread ITC reversal over 5 years?
नियम 43 अंतर्गत ITC परतावा 5 वर्षात का विभागला जातो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू रिड्यूस बर्डन ऑन टॅक्स पेअर, सेकंड टू अवॉइड एक्सेस रिफंड, थर्ड बिकॉज कॅपिटल गुड्स हॅव लॉंग टर्म यूज अँड फोर्थ फॉर अकाउंटिंग पर्पज. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड बिकॉज कॅपिटल गुड्स हॅव लॉंग टर्म यूज. भांडवली वस्तू दीर्घकालीन वापरासाठी असतात. बिकॉज कॅपिटल गुड्स आर लॉंग टर्म असेट स्प्रेडिंग ITC रिव्हर्सल ओव्हर 5 years ensure fair adjustment over their valuesful life. ओके. तसंच बघा मराठी व्याकरण, अकाउंट फायनान्शियल फॉर्म्युला बेस्ड PDF, फायनान्स अँड अकाउंट ऑल इन वन, मॉक टेस्ट अँड क्वांटिटी ॲप्टिट्यूड सगळ्याच PDF अवेलेबल आहेत. ज्यांना पण PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.